हर्षवर्धन विद्वानांचा आश्रयदाता होता. तो स्वतःही कवी व नाटककार होता. त्याने रत्नावली व नागानंद ही नाटके लिहिली. अतिशय महत्वाची माहिती आहे, लक्षातच राहू द्या. रत्नावली व नागानंद ही नाटके कोणी लिहिली? हर्षवर्धनने लिहिली. यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले म्हणून लक्षात राहू द्या. हर्षवर्धनाने प्रजेच्या सोयीसाठी सार्वजनिक दवाखाने व धर्मशाळा बांधल्या, पानपोया सुरू केल्या. राज्याच्या उत्पन्नाचा मोठा वाटा तो सार्वजनिक हितासाठी वापरत असे. दर 5 वर्षांनी हर्षवर्धन आपली संपत्ती लोकांना वाटून टाकत असे. प्रजाहित दक्ष व दानशूर राजा म्हणून हर्षवर्धन इतिहासात प्रसिद्ध आहे. हे लक्षात राहू द्या. यावर आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा. मिनेंडर या राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात रिकामी जागा असा केलेला आहे. काय येणार इथे? मिलिंद. मिनेंडर या राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात मिलिंद